हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लोकमान्य IAS. आपली ग्रुप सी साठीची जी टेस्ट सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये चौथी टेस्ट आता सुरू म्हणजे जी झालेली आहे त्याच्यामध्ये जे सीसॅटचे प्रश्न आहेत तर त्याचं वन बाय वन आपण डिस्कशन घेऊया. ते प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला समोर वन बाय वन येतील, तर ते तुम्ही पॉज करा आणि तुम्ही स्वतः ट्राय करा आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन बघा. ठीक आहे, तर आपण वन बाय वन 15 क्वेश्चन जे आहेत ते 15 क्वेश्चनचं जे एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे, सोल्युशन आहे, ते सोल्युशन कसं काढायचं ते बघूया आपण. आता तुम्ही तुमच्यापैकी काही जणांनी ही टेस्ट अटेम्प्ट जरी केली नसेल तरी सुद्धा हे प्रश्न तुम्ही पाहायला हरकत नाही, ट्राय करायला हरकत नाही आणि हा व्हिडिओ पाहायला हरकत नाही. तुम्हाला मोस्ट प्रोबेबल जे क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स येऊन जातील पहा. ठीक आहे, सो फर्स्ट क्वेश्चन काय पहा. 1105 चॉकलेट 85 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वाटले की प्रत्येक मुलाला 16 चॉकलेट दिले तर प्रत्येक मुलीला 11 चॉकलेट मिळतात, तर मुलींची संख्या किती असं त्यांनी विचारलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला मुलांची संख्या आणि मुलींची संख्या माहित नाही, टोटल संख्या मात्र माहिती आहे. टोटल संख्या किती आहे? 85 आहे. ठीक आहे, 85 ही टोटल संख्या आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण मुलांची संख्या पहिल्यांदा आपण काय करूया, मुलींची संख्या विचारली तर मुलींची संख्या घेऊ. ठीक आहे, मुलींची संख्या किती आहे? समजा x आहे, तर मुलांची संख्या, मुले जे येणार आहे तर ते किती येणार आहे? टोटल संख्या विद्यार्थ्यांची 85 असेल आणि त्याच्यामध्ये मुली x असतील, तर मुलांची संख्या किती असणार आहे? ती म्हणजे 85 वजा x असेल. ठीक आहे, वजा x. तो इथपर्यंत क्लिअर आहे. तर आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलाला त्यांनी किती चॉकलेट दिलेले आहेत? 16 चॉकलेट दिले आहेत आणि प्रत्येक मुलीला 11 चॉकलेट दिलेले आहेत. सो प्रत्येक मुलीला दिलेली चॉकलेट किती आहे? ती म्हणजे 11 आहे. तर मुलींना, सर्व मुलींना दिलेली चॉकलेट जर बघायची झाली तर ती काय करावं लागतील मला? मुलींची जी संख्या आहे त्याला 11 ने गुणावं लागेल. ठीक आहे, तो 11 गुणिले x म्हणजे 11x असं करतो. ठीक आहे, अधिक आता मुलांना दिलेली चॉकलेटची संख्या, टोटल संख्या जर काढायची झाली तर मला काय करावं लागेल की ही मुलांची जी संख्या आहे त्याला मला कशाने गुणावं लागेल? तर प्रत्येक मुलाला किती चॉकलेट दिलेले आहे? तर ते 16 चॉकलेट दिलेले आहेत. मग 16 ने त्याला गुणावं लागेल. म्हणजे 16 गुणिले 85 वजा x ते होऊन जाईल पहा. आणि इक्वल टू काय होईल? हे दोन्हींची बेरीज केल्यानंतर जी टोटल चॉकलेटची संख्या जी आहे तर ती चॉकलेटची संख्या येईल या ठिकाणी, म्हणजे 1105. ठीक आहे, 1105. सो दॅट इज इक्वल टू, आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. x ची व्हॅल्यू म्हणजेच काय की मुलींची संख्या किती आहे ती आपल्याला मिळून जाईल. म्हणजे आता इथं 11x दॅट इज इक्वल टू 11x प्लस 85 मल्टीप्लाइड बाय 16. ठीक आहे, 85 मल्टीप्लाइड बाय 16. सो ते कसं येणार आहे पहा. 7 6 पंचे 30, अच्छा 1 आला, 6 48, 48 आणि 5 53, 53 आणि 3 56 उरले 5. ठीक आहे, 8 1 8 आणि 5 13. सो 1360 असं इथं येईल पहा. 1360 वजा 16x असं येईल. ठीक आहे, वजा 16x दॅट इज इक्वल टू 1105. ओके, 1105. आता काय करूया, हे जे मायनस 16x आहे आणि इथं 11x आहे. ठीक आहे, आता 11x मायनस 16x दॅट इज इक्वल टू व्हॉट? दॅट इज इक्वल टू मायनस 5x. ओके, मायनस 5x दॅट इज इक्वल टू, आता हे जे 1360 जे आहे ते डाव्या बाजूकडून मी उजव्या बाजूकडे नेतो, तर ते म्हणजे 1105 वजा 1360 असं होईल. 1360. सो 1360. आता इथं मला वजाबाकी करायची आहे. एक धन संख्या आहे, एक ऋण संख्या आहे, तर त्यातला मॅग्निट्यूड मोठा असलेली संख्या कुठली आहे? तर 1360 आहे. मग 1360 मधून मी 1105 वजा केले तर किती राहिले पहा. इथे 5 राहतील, इथे 1, इथे पुन्हा 5 राहतील, इथे 2 राहील आणि 0 राहील. मग 255 असं ते राहील पहा. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू, इथे काय होईल आणि चिन्ह येताना मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. सो 255. सो मायनस 5x इज इक्वल टू मायनस 255. आता हे मायनस चिन्ह कॅन्सल होईल. त्याचा जो फॅक्टर आहे -1 -1 कॅन्सल होईल.
आता x इज इक्वल टू काय येणार आहे ते 255 डिवाइड बाय 5 असं ते येणार आहे. ठीक आहे. सो काय होणार आहे पहा, 5 एके 5, 5 5 5 25 आणि 5 एके 5. सो इथं 51 असं ते आन्सर येत आहे. ठीक आहे. x इज इक्वल टू व्हॉट, x इज इक्वल टू 51. सो दॅट इज दी आन्सर. म्हणजे मुलींची संख्या जी काय आलेली आहे तर ती म्हणजे 51 इतकी आलेली आहे पहा आपल्याला. ओके. सो दॅट इज दी आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खाली काही विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष दिले आहेत. विधाने सत्य मानून योग्य निष्कर्ष निवडा असं त्यांनी सांगितलं. सिलोजिझमचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. सिलोजिझम. विधाने काय दिलेली आहेत, एकही चमचा वाटी नाही, काही वाट्या तांब्या आहेत, आणि तिसरं विधान जे आहे ते काही तांबे चमचे आहेत. ठीक आहे. आणि निष्कर्ष दिलेले आहेत, काही तांबे एकतर वाटी आहेत किंवा चमचा आहे, काही तांबे वाटीही नाही आणि चमचाही नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. पर्यायी उत्तर काय दिलेली आहेत पहा, फक्त एक योग्य, फक्त दोन योग्य, दोन्ही योग्य आणि दोन्ही योग्य नाही असं त्यांनी दिलेलं आहे. आता विधानं जी त्यांनी दिलेली आहे तर त्या विधानावरून आपल्याला वेन डायग्राम तयार करायचे आहे. मग वेन डायग्राम तयार करताना किती पॉसिबिलिटीज येतात आपण बघूया. ठीक आहे. आता हे जर दोन बघितले तर हे तिन्ही विधानं तुम्ही विचारात घेतली तर या ठिकाणी ऍक्च्युली दोन वेन डायग्राम यांच्या पॉसिबल आहेत. ठीक आहे. आता पहिलं स्टेटमेंट जे त्यांनी दिलेलं आहे, एकही चमचा वाटी नाही, म्हणजेच काय, चमचा याचा जो सर्कल येईल आणि वाटी याचा जो सर्कल येईल, ठीक आहे, तो वेगवेगळे येतील. ठीक आहे. हा चमचा आहे आणि ही या वाट्या आहेत. ठीक आहे. वाट्या. सो हे जे आहे तर याचे सर्कल्स येतील ते दोन वेगवेगळे येतील. आता दुसरं त्यांनी स्टेटमेंट काय म्हटले, काही वाट्या तांब्या आहेत असं म्हटलेलं आहे. काही वाट्या तांब्या आहेत. ठीक आहे. तांब्या आहेत आणि काही तांबे चमचे आहेत असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी तांब्याचं जे सर्कल आहे ते चमच्याचं जे सर्कल आहे आणि वाट्यांचं जे सर्कल आहे तर त्याला ओव्हरलॅप, थोडं ओव्हरलॅप होणारं मला काढता येईल. ठीक आहे. असं जर मी काढलं, ओके, हे तांब्यांचं जर सर्कल घेतलं, तांबे, तर या ठिकाणी काय, हा जो इथला जो शेडेड पोर्शन आहे आणि इथला जो शेडेड पोर्शन आहे, ठीक आहे, या ठिकाणी काय दर्शवतंय, हे म्हणजे स्टेटमेंट बी दर्शवते की काय, सॉरी, इकडचा हा जो आहे तर तो स्टेटमेंट सी दर्शवतोय आणि हा जो स्टेटमेंट आहे, हा जो शेडेड एरिया आहे तो स्टेटमेंट बी दर्शवतोय. म्हणजे काय की या ठिकाणी सी ला काय म्हटलेलं आहे बघा, की काही तांबे जे आहे तर ते चमचे आहेत, म्हणजे हा एरिया येतोय, आणि काही वाट्या हे तांबे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे हा शेडेड एरिया येतोय. ठीक आहे. ही एक पॉसिबल वेन डायग्राम आहे. दुसरी पॉसिबल वेन डायग्राम कशी होऊ शकेल पहा. ठीक आहे. समजा मी सर्कलच्या ऐवजी चौकोन घेतो या ठिकाणी. ठीक आहे. असे चौकोन घेतलेले आहेत. हा एक आहे आणि अशा पद्धतीचा दुसरा चौकोन आहे. ठीक आहे. तर हा डाव्या बाजूचा जो आहे तो म्हणजे चमचा आहे आणि उजव्या बाजूचा जो आहे तो म्हणजे वाट्या आहे. ठीक आहे. चमचा आणि वाट्या. आता त्यांनी दुसरं स्टेटमेंट आणि तिसरं स्टेटमेंट हे मी एकत्र केलं तर त्याच्यासाठी अजून एक तिसरा मला चौकोन काढता येईल, तो म्हणजे असा होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी काढताना मी थोडंसं याला मॉडिफाय करतो पुन्हा. तर इथं काय आहे की सॉरी, ठीक आहे, असं जरी ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. तर या ठिकाणी कसं आहे की डाव्या बाजूला चमचे आहेत, उजव्या बाजूला वाट्या आहेत, आणि हा जो मधला जो काही चौकोन आहे तर तो म्हणजे तांब्यांचा चौकोन आहे. ठीक आहे. हा जो आहे तो तांब्यांचा चौकोन आहे. आता उजव्या बाजूचे जे काही एक छोटा त्यामध्ये चौकोन येतो तो म्हणजे काय की जे तांबे आहेत तर ते वाट्या आहेत काही, किंवा त्यांनी काही वाट्या हे तांबे जे म्हटलेले आहेत, बी स्टेटमेंट जे म्हटलेलं आहे ते उजव्या बाजूला आपल्याला दिसतंय, आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे, सी स्टेटमेंट आहे, ते इथं दिसतंय आपल्याला. ठीक आहे. की काही तांबे जे आहेत तर ते चमचे आहेत, तो या बाजूला दिसतोय. आता या ठिकाणी स्टेटमेंट किंवा पहिली वेन डायग्राम आणि दुसरी वेन डायग्राम याच्यामध्ये फरक इतका आहे की पहिल्या वेन डायग्राम मध्ये या ठिकाणी
असा काही पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे तर त्या ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी तांबे जे आहे तर ते काही तांबे हे वाट्याही नाही आहेत आणि चमचेही नाही आहेत. ठीक आहे, तर हे असा एक पोर्शन येतोय. आणि या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय येतोय की तिथं तांबे जे आहेत तर एकतर ते वाटे आहेत किंवा एकतर चमचा आहे असं ते येतंय. ठीक आहे, सर्व तांबे जे आहेत तर एकतर वाटे आहेत किंवा एकतर चमचा आहे असं येतंय. मग निष्कर्ष जर बघायला गेलं तर काही तांबे एकतर वाट्या आहेत किंवा चमचा आहेत हे स्टेटमेंट बरोबर येतंय, कारण की काही तांब्यांच्या बाबतीत ते आपल्याला डेफिनेटली सांगता येते की काही तांबे जे आहेत तर एकतर ते चमचा आहेत किंवा एकतर वाट्या आहेत, कारण की ते आपल्याला स्टेटमेंटमध्येच दिलेले आहेत. ठीक आहे, पण सेकंड स्टेटमेंट जर बघायला गेलं काही तांबे वाटीही नाहीत आणि चमचाही नाही हे डेफिनेटली सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे, ते असूही शकतील आणि नसूही शकतील. ठीक आहे, सॉरी, पहिल्या याच्यानुसार पहिल्या वेन डायग्राम नुसार काय होईल की ते काही तांबे जे आहेत ते वाटी नाही आणि चमचाही नाही हे निष्कर्ष बरोबर येऊ शकेल, पण दुसऱ्या वेन डायग्राम नुसार तो चुकीचा येऊ शकेल. ठीक आहे, त्यामुळे डेफिनेटली आपल्याला निष्कर्ष दुसरा जो आहे तो काढता येत नाहीये. त्यामुळे आपण काय म्हणणार की फक्त निष्कर्ष पहिला जो आहे तो तेवढाच फक्त योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा योग्य येतो. ठीक आहे, सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, भिंतीवरील घड्याळामध्ये 4:35 झाली आहेत, तर त्याच्या आरशातील आणि पाण्यातील प्रतिमेमध्ये अनुक्रमे किती वाजलेले दिसतील. ठीक आहे, आरशातील आणि पाण्यातील प्रतिमेमध्ये मी जरा थोडं या ठिकाणी घड्याळाचं जे काय हे आहे जरासं डायग्राम काढून घेतो त्याची. ठीक आहे, ठीक आहे, सो मी थोडीशी डायग्राम याची काढून घेतलेली आहे या प्रश्नाची. तर त्यांनी काय विचारलं की भिंतीवरील घड्याळामध्ये 4:35 झालेली आहे. ठीक आहे, तर त्याच्या आरशातील आणि पाण्यातील अशा दोन त्यांनी प्रतिमा विचारल्या आहेत, आरशातील आणि पाण्यातील म्हणलेल्या आहे त्यांनी. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपल्याला काय सांगायचे की त्याची आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील नंतर पाण्यातील प्रतिमा याचं त्याच्यामध्ये प्रतिमेमध्ये किती वाजलेलं असं किती दिसेल असं विचारलेलं त्यांनी. तर पाहूया आपण. तर ही डायग्राम अशी काढलेली आहे. तर या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी ओके जस्ट अ मोमेंट. ओके, ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट हे जे काय आहे, ठीक आहे, एक नंबर जे काय आहे दिस इज दी ओरिजिनल वॉच आहे. ठीक आहे, हे ओरिजिनल घड्याळ आहे. ठीक आहे, हे ओरिजिनल याची आपल्याला प्रतिमा बघायची आहे. तर ती म्हणजे कशामध्ये, पहिल्यांदा आरशामध्ये बघायची आहे. आता आरशामध्ये बघताना ऍक्च्युली काय करतो आपण साईड वाईज बघतो. ठीक आहे, साईड वाईज हा आरसा आहे. या ठिकाणी काय हा आरसा आहे. आणि पाण्यामध्ये बघताना पाणी कुठं असतं, खाली खाली बघतो आपण. ठीक आहे, सो पाण्यामध्ये बघताना म्हणजे इथं या बाजूला जे आहे ते हे पाणी आहे, ही पाण्यातली प्रतिमा आहे. ठीक आहे, ही पाण्यातली प्रतिमा आहे आणि ही आरशातली प्रतिमा आहे. ठीक आहे, आणि हा ओरिजिनल आहे. ठीक आहे, सो आता या ठिकाणी काय या ओरिजिनल मध्ये 4:35 झालेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता याची आरशामध्ये दिसताना काय दिसणार आहे प्रतिमा, ती अशा पद्धतीने दिसणार आहे. तर या ठिकाणी जे हावर हँड आहे, ठीक आहे, तास काटा आणि मिनिट काटा जो आहे तर तो कसा आरशामध्ये दिसताना तो उलटा दिसेल. उलटा म्हणजे त्याचं जे आरशातली प्रतिमा असणार आहे तर ती सेम अंतरावरती पण विरुद्ध त्याचं जे हे आहे ओरिएंटेशन ते चेंज होईल पहा. ठीक आहे, विरुद्ध दिशेला जाईल. तो दिशेला जाणार नाही म्हणजे 180 डिग्री मध्ये होणार नाही, पण त्याचे जे काही प्रत्येक बिंदू त्याच्यावरचा आहे तर तो म्हणजे आरशापासून सेमच अंतरावरती येईल पहा. ठीक आहे, आरशापासून सेमच अंतरावरती. मग त्याची जी प्रतिमा दिसणार आहे तर ती म्हणजे कशी दिसणार आहे, अशा पद्धतीने दिसणार आहे. या ठिकाणी तास काटा जो असणार आहे तर तो तास काटा काय तो म्हणजे 7 आणि 8. ठीक आहे, अंदाजे इथं या ठिकाणी आता प्रतिमा विचारताना त्यांनी काय विचारलं की बऱ्याच घड्याळामध्ये काय की ते आकडे लिहिलेले असतात. ठीक आहे, आकडे लिहिलेले असतात, पण या घड्याळामध्ये काय ते आकडे लिहिलेले नाही आहेत असं आपण कन्सिडर करायचंय. आकडे ते लिहिलेलं नाहीये, हे 7 1 2 3 4 5 6 ते काय लिहिलेले नाही, फक्त आपल्याला अशा रेषा मारलेल्या आहेत. आता रेषा मारलेल्या असताना जो तास काटा आरशाच्या प्रतिमेमध्ये दिसणार आहे तर तो म्हणजे काय तो तास काटा 7 आणि 8च्या मध्ये असणार आहे. आणि मिनिट काटा जो असणार आहे तर तो म्हणजे काय तो म्हणजे जो 5 नंबरचा जे काय रेष असणार आहे तर त्या ठिकाणी असणार आहे. मग तो मिनिट काटा जर 5 वरती असेल तर आपण काय म्हणतो 25 मिनिटे म्हणतो. ठीक आहे, 25 मिनिटे. आणि या ठिकाणी मग जर म्हणताना कसं म्हणणार की आरशामध्ये 7:25 झालेली आहेत असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे, 6 hours and 25 minutes असं म्हणणार आहे. ठीक आहे, आता पाण्यातल्या प्रतिमेमध्ये बघताना काय होणार आहे की तो जो मिनिट तास काटा जो आहे तर तो तास काटा पुढे दिसणार आहे आपल्याला 1 आणि 2च्या मध्ये दिसणार आहे. 1 आणि 2च्या मध्ये दिसणार आहे.
ठीक आहे. आणि मिनिट काटा जो दिसणार आहे तर तो म्हणजे 11 वरती दिसणार आहे या ठिकाणी, 11 वरती. आता या ठिकाणी मिनिट काटा जर 11 वरती असेल तर ते मिनिटे किती झालेले आहेत, तर ती म्हणजे 55 मिनिटे झालेली आहेत. ठीक आहे, 55 मिनिटे झालेली आहेत. आणि तास काटा 1 आणि 2च्या मध्ये आहे, म्हणून काय म्हणणार आपण, 1 वाजून 55 मिनिटे झालेली असं आपण आपल्याला ते म्हणावं लागेल पहा. ठीक आहे, 1 वाजून काय झालेले आहेत, 55 मिनिटे झालेली असं ते म्हणावं लागेल. ओके. सो त्यामुळं काय आहे की आपला जो काय पर्याय येतोय, पर्याय क्रमांक 2 जो येतोय तो त्याचं उत्तर बरोबर येते पहा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे. आरशातील प्रतिमेमध्ये 7 वाजून 25 मिनिटे झालेली आहेत आणि पाण्यातल्या प्रतिमेमध्ये 1 वाजून 55 मिनिटे झाले. या ठिकाणी सेमीकोलन द्यायचा राहिलेला आहे, तर तो थोडं कन्सिडर करून घ्या. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, हा थोडासा क्लिष्ट असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, थोडासा क्लिष्ट. तुमचं जर याच्यावरचा स्पीड अँड डिस्टन्स वरचा जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर ते तुम्हाला सुटण्यासारखं आहे, पण बघूया त्याचं एक्सप्लेनेशन काय येतं ते. ठीक आहे. ए शहरातून बी शहरात जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी एक गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने सकाळी 8 वाजता निघाली. ठीक आहे, 8 वाजता निघालेली आहे गाडी. ए गाडी जी आहे ती 8 वाजता निघाली, तर 8 वाजले असं पण म्हणूया. ठीक आहे, 8 वाजता निघालेली आहे ती. तिचा वेग किती आहे, तो म्हणजे 60 आहे, 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, किलोमीटर पर आवर. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की दुसरी गाडी त्याच ठिकाणाहून त्याच मार्गाने त्याच दिवशी सकाळी 11 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाली. ठीक आहे, तर ठिकाण तेच आहे, फक्त टाइम चेंज झालेला आहे. पहिली गाडी काय झालेली आहे, ती 8 वाजता सकाळी निघालेली आहे आणि दुसरी गाडी 11 वाजता निघालेली आहे. पण दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे, तो म्हणजे 100 किलोमीटर प्रति तास आहे. 100 किलोमीटर असं त्यांनी वेग दिलेला आहे. ओके. सो आपण आता इथं बघताना काय करावं लागेल की आपल्याला थोडंसं याची डायग्राम जी आहे ती व्यवस्थित काढावी लागेल. ठीक आहे. आता इथं कसं आहे की ए जो आहे, ए ही जी गाडी आहे तर ती ही गाडी 11 वाजेपर्यंत कुठपर्यंत गेलेली असणार आहे, ती म्हणजे 3 तासाचा डिफरन्स, 3 तासाचा वेळ आहे. तर 3 तासामध्ये 60 किलोमीटर वेगानं जाणारी ती गाडी किती किलोमीटर अंतर गेली असणार आहे, ती म्हणजे 60 गुणिले 3 म्हणजे 180 किलोमीटर अंतर गेलेली असणार आहे. आता इथं वाजलेले आहेत 11. ठीक आहे, इथं 11 वाजलेले आहेत. आता 11 वाजता ती काय झालेली आहे, सेकंड गाडी जी बी गाडी जी आहे तर ते बी गाडी इथून निघते आपण. ठीक आहे, 11 वाजता सॉरी बी गाडी इथून निघते. ठीक आहे. ओके. आता थोडंसं या ठिकाणी थोडं कन्फ्युजिंग हे आहे, म्हणजे डायग्राम जी आहे जराशी कन्फ्युजिंग तुम्हाला दिसली असेल. याचं जरा याला मॉडिफाय करायचं आहे. फक्त आपल्याला समजून एवढंच घ्यायचं आहे की या ठिकाणी गाड्यांचं जे टायमिंग आहे तेवढंच फक्त समजून घ्यायचं आहे. तर ठीक आहे, तर बी जी आहे तर ती 11 वाजता निघालेली आहे. आता डिस्टन्स तिचं ओरिजिन सेमच आहे. ते ऍक्च्युली आपल्याला इकडे डाव्या बाजूला घ्यायला पाहिजे होती, ती घेऊया आपण, बघूया आपण त्याचं कसं येतंय. ठीक आहे. सो ती किती, त्याचं स्पीड किती आहे, 100 स्पीड आहे, 100 स्पीड आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलेलं आहे की दोन्ही गाड्यांची भेट किती वाजता होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पुढे जाऊन जे काय ते एका ठिकाणी त्या दोन्ही गाड्या मिळणार आहेत पहा, एका ठिकाणी दोन्ही गाड्या जाऊन मिळणार आहेत. तर त्या ठिकाणी त्या गाड्या मिळायला वेळ किती होईल, ठीक आहे, किती वाजता मिळतील असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता इथं पर्यायामध्ये थोडंसं देताना दुसरा पर्याय आणि तिसरा पर्यायामध्ये ते ठीक आहे चिन्ह थोडंसं द्यायचं राहून गेलेलं आहे मध्ये. ठीक आहे. सो ते थोडंसं कन्सिडर करा. तर आता याची डायग्राम जी आहे तर ती डायग्राम मी पुन्हा एकदा जरा समजेल अशी काढूया. ठीक आहे. आता इथं काय करतो मी, इथं ऍक्च्युली 11 वाजेल असं कन्सिडर करतो. ठीक आहे, 11 वाजलेले आहेत. ठीक आहे. 11 वाजता ए गाडी जी असणार आहे ती इथं कुठेतरी असणार आहे. ठीक आहे, ए गाडी जी आहे ती इथं आहे आणि बी गाडी जी आहे ती बी गाडी ओरिजिनच्या ठिकाणीच असणार आहे. बी गाडी जे काय ओरिजिनच्या ठिकाणीच असणार आहे. ठीक आहे. ए गाडी ऑलरेडी इथपर्यंत पोहोचलेली आहे. दिस इज दी ओरिजिन, ते जे काय ठिकाण आहे ते. ठीक आहे. आणि बी गाडी जी आहे ती आता इथून सुरू होते. ठीक आहे. आता इथं जो त्याचं जे डेस्टिनेशन आहे ते डेस्टिनेशन काहीतरी या ठिकाणी असं म्हणूया आपण.
डेस्टिनेशन डी असं काहीतरी, सॉरी डीच्या ऐवजी आपण इथं काहीतरी एफ असं काहीतरी म्हणूया. म्हणजे या ठिकाणी काय, या ठिकाणी या दोन्ही गाड्या भेटणार आहेत पण. ठीक आहे. सो आता 11 वाजलेले आहेत. 11 वाजता बी गाडी जी आहे ती या ठिकाणी ओरिजिनच्या ठिकाणी आहे आणि ए गाडी जी आहे ती या ठिकाणी कुठेतरी आहे. म्हणजे ए गाडीचं जे डिस्टन्स आहे ते ओरिजिन पासून कुठे आहे, ते म्हणजे 180 किलोमीटर अंतरावरती आहे. कारण की ती गाडी अगोदरच निघली होती 8 वाजता सकाळी. ठीक आहे. सो ती गाडी 180 किलोमीटर पुढे आहे, बी गाडीच्या पुढे आहे 180 किलोमीटर. ओके. सो नाव आता मी काय म्हणणार आहे की हे जे काही डिस्टन्स आहे, आता इथून पुढचं जे काही डिस्टन्स आहे, इथून पुढचं हे जे डिस्टन्स आहे या ठिकाणी त्या ठिकाणी त्या गाड्या मिळणार आहेत, ते डिस्टन्स किती म्हणूया, तर ते डी डिस्टन्स असं मानलेलं आहे. ठीक आहे. ते डिस्टन्स डी असं मानलेलं आहे. आता ठीक आहे, बी गाडीचं स्पीड किती आहे, 100 आहे आणि ए गाडीचं स्पीड आहे 60. ओके. नाव आता त्या दोन्हीही गाड्या एफ या ठिकाणी 11 वाजल्याच्या नंतर एकाच वेळेत मिळणार आहेत. ठीक आहे. एकाच वेळेत मिळणार आहेत. ए ही गाडी या ठिकाणाहून सुरू करते आणि बी ही गाडी या ठिकाणाहून सुरू करते कधी, 11 वाजता. आणि त्या दोन्ही गाड्या मग पुढे पुढे जाऊन एका ठिकाणी मिळणार आहेत त्या. ठीक आहे. म्हणजे ए ला हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स पूर्ण करायला, म्हणजे डी डिस्टन्स हे पूर्ण करायला जर टी टाइम लागत असेल तर बी ला 180 अधिक डी एवढं टोटल डिस्टन्स पूर्ण करायला किती वेळ लागणार आहे, तेवढाच वेळ लागणार आहे. ठीक आहे. तेवढाच वेळ लागणार आहे कारण की त्या दोन्ही गाड्या एकत्र येऊन मिळणार आहेत. ठीक आहे. तेवढाच वेळ लागणार आहे. सो दोन्ही गाड्यांसाठी जर टाइम जर काढला, एवढं जर डिस्टन्स क्रॉस करण्यासाठी जर टाइम काढला तर ए गाडीसाठी किती टाइम येणार आहे, तो टाइम. आता इथं आपल्याला वेळेचं सूत्र माहिती आहे, वेळ बरोबर अंतर डिवायडेड बाय वेग. ठीक आहे. वेग असं ते सूत्र आहे आपलं. तर या ठिकाणी हे सूत्र मी ए गाडीसाठी अप्लाय करतो. मग त्यावेळेला काय होईल, डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे, तर ते डी आहे, डिवायडेड बाय वेग किती आहे, तर ए गाडीचा वेग आहे 60. आता दोन्हींसाठी वेळ सेमच आहे म्हणून मी इक्वल टू करून घेतो. आता बी गाडीसाठी तेच सूत्र मांडतो. तर ते सूत्र कसं होईल, अंतर किती आहे, तर ते डी अधिक 180 किलोमीटर असं अंतर आहे आणि डिवायडेड बाय मध्ये वेग जो आहे तो बी गाडीसाठीचा वेग जो आहे तो 100 किलोमीटर इतका, 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग आहे. ओके. सो असं त्याचं ते सूत्र होईल. आता हे सूत्र जर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला डी मिळेल. डी मिळाल्यानंतर बघूया आपण पुढे काय करायचं आहे ते. ठीक आहे. तो डी अगोदर कॅल्क्युलेट करून घेऊया. तर या ठिकाणी 1 0 1 0 कॅन्सल करतो मी. आता या ठिकाणी पुन्हा 2 न भाग घालवतो, 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. म्हणजे इथं डाव्या साईडला छेदामध्ये 3 राहिलेला आहे आणि उजव्या साईडला छेदामध्ये 5 राहिलेला आहे. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतो. 3 न जे आहे तर 3 न उजव्या बाजूच्या अंशाला मी गुणणार आहे इकडं आणि 5 न डाव्या बाजूच्या अंशाला गुणणार आहे. ठीक आहे. सो ते कसं होईल, 5d इज इक्वल टू 3d प्लस 180 गुणिले 3, मग 8 त्रिक 54 असं ते होत आहे, 8 त्रिक 54. तो 540 असं होईल. वरच 1 0 आहे ते तसं आहेच. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे 3d जे आहे ते डाव्या बाजूला घेऊन जातो, ते 5d मधून मायनस होईल, वजा होईल, मग उरले किती 2d इतकं राहील ते. दॅट इज इक्वल टू 540. ओके. नाव d इज इक्वल टू व्हॉट, 540 डिवाइडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू व्हॉट, 27 270 म्हणजे 270 किलोमीटर हे काय आलेलं आहे, हे अंतर आलेलं आहे. डी इज इक्वल टू 270 किलोमीटर. नाव आता आपल्याला माहिती आहे की डी हे जे अंतर आहे, तर ते अंतर ए गाडीसाठी फक्त कन्सिडर केलं तर ए गाडी टी या वेळेमध्ये हे अंतर कापते. टी या वेळेमध्ये किती स्पीडनं, तर 60 या स्पीडनं. मग टी जर कॅल्क्युलेट करायचं असेल मला तर टी टाइम साठीचा जो हे आहे तर तो फॉर्म्युला काय आपला, तो असा इथं दिलेला जो आहे तो. ठीक आहे. सो अंतर काय आहे, 270 किलोमीटर अंतर आहे. हे 270 किलोमीटर गाडी ए गाडी ही फक्त किती वेळात पूर्ण करणार आहे, तर ती म्हणजे 60 या वेगानं पूर्ण करणार आहे. ठीक आहे. तो 60 न त्या डिस्टन्सला जर डिवाइड केलं तर मला काय मिळेल, तर ते म्हणजे मला टाइम मिळेल, ते किती वेळ लागतोय ए गाडीला तेवढं डिस्टन्स क्रॉस करायला. ठीक आहे. सो 0 0 कॅन्सल केले तुम्ही. आता या ठिकाणी जरासं थोडं कॉशियस राहा. ठीक आहे. आपण काय करतोय, 270 हे जे आहे इथे 0 0 कॅन्सल करून घ्यायला नको आपण. ओके.
ओके ठीक आहे. तर 270 जे आहे तर 270ला मी कसं लिहितो, 240 अधिक 30 असं लिहितो. 240 अधिक 30 ठीक आहे. 240 अधिक 30 डिवाइड बाय 60 किलोमीटर पर आवर ठीक आहे. पर आवर आहे ते ठीक आहे. मग जर 60 न 240ला भागलं तर ते किती येतंय, तर ते म्हणजे 4 येईल तुमचं, म्हणजे 4 तास झाले. 240 किलोमीटर क्रॉस करायला 4 तास लागतात आणि 30 किलोमीटर पुढचे क्रॉस करायला 60 किलोमीटर प्रति तास वेगानं किती वेळ लागेल, तर तो म्हणजे अर्धा तास लागेल, म्हणजे 30 मिनिटे लागतील ठीक आहे. 30 मिनिटे लागतील. ओके सो तासाचं टाइमचं कॅल्क्युलेशन करताना थोडंसं कॉशियसली राऊंड करायचं ठीक आहे. सो जर डी हे डिस्टन्स ए ह्या गाडीला 4.5 तास लागत असतील ते क्रॉस करायला आणि 11 वाजता सुरू केलेलं आहे, तर ती गाडी तिथं किती वाजता पोहोचणार आहे, तर ते म्हणजे 11 अधिक 4.5 तास म्हणजे 3 तास 3:30 वाजता म्हणजे ठीक आहे 3:30 PM या वेळेला ती गाडी तिथं पोहोचणार आहे ठीक आहे. ती गाडी त्या ठिकाणी पोहोचणार आहे म्हणजे बी आणि ए त्या गाड्या दुपारी 3:30 एकत्र येतील असं त्याचं मिनिंग आहे. ओके सो 4 नंबरचं जे काय पर्याय आहे दुपारी 3:30 ठीक आहे, तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे पण ठीक आहे. सो दॅट इज द वे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, अनु आणि कनू त्यांच्या कॉलेज पासून एकमेकींच्या विरुद्ध दिशेने प्रत्येकी 4 किलोमीटर अंतर गेले. नंतर अनु तिच्या उजव्या हाताला वळली आणि 3 किलोमीटर जाऊन घरी पोहोचली. कनू सुद्धा तिच्या उजव्या हाताला वळाली आणि 3 किलोमीटर चालत जाऊन घरी पोहोचली. तर अनुचे घर कनूच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, असा त्यांनी प्रश्न विचारला. आता या ठिकाणी याची मला डायग्रामही काढायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही, काही जास्त विचार करण्याची गरज नाही. डायरेक्ट मी काय करणार आहे, तर या ठिकाणी चौथा पर्याय जो आहे दिशा निश्चित करता येत नाही हा पर्याय टिक करणार आहे. वाय? बिकॉज यांनी प्रश्नामध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही की दोघीपैकी कोण कोणत्या दिशेला गेलेला आहे ठीक आहे. म्हणजे अनु उत्तरेला गेलीये, कनू दक्षिणेला गेलीये, किंवा अनु दक्षिणेला गेलीये, कनू उत्तरेला गेलीये, किंवा अनु पश्चिमेला गेली आणि कनू पूर्वेला गेलीये, किंवा अनु पूर्वेला गेली आणि कनू पश्चिमेला गेली, असं काहीही मेन्शन केलेलं, दिशाच मेन्शन केलेली नाही त्या ठिकाणी. तर त्यामुळे काय होणार आहे की मला डेफिनेटली सांगता येत नाही. या ठिकाणी कितीतरी सिनेरिओ तयार होतील ठीक आहे, कितीतरी याच्या केसेस तयार होतील. त्यामुळं डेफिनेटली मला काय सांगता येत नाहीये की या दोघींचं जे घरांची जी पोझिशन आहे तर ती त्याची जी दिशा आहे तर ती दिशा मला सांगता येत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे, दिशा निश्चित करता येत नाही. ओके पुढचा प्रश्न काय आहे, एका परीक्षेत 70% विद्यार्थी भूगोलमध्ये उत्तीर्ण झाले आणि 65% विद्यार्थी इतिहासामध्ये उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले ठीक आहे, अनुत्तीर्ण झाले. जर 900 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असं त्यांनी विचारलेलं आहे. सो याचं काय करूया आपण, थोडंसं आधी वेन डायग्राम मध्ये थोडंसं कन्व्हर्जन करून घेऊया. मग भूगोलामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर आहेत तर ते मी अशा पद्धतीने दाखवतो, एका सर्कलनं दाखवतो ठीक आहे. हे भूगोलातले विद्यार्थी आहेत. तर ते त्याने किती दिलेले आहे, तर ते त्याने म्हणताना म्हटलेलं आहे की टोटल जे आहे तर 70% आहेत, 70%. ओके आणि त्याच्यानंतर इतिहासामध्ये जे विद्यार्थी आहेत तर ते त्यांचं सर्कल मी अशा पद्धतीने दाखवतो, इतिहास ठीक आहे. तर त्यांची संख्या किती आहे, तर ते म्हटलेलं आहे की त्यांनी 65% विद्यार्थी इतिहासामध्ये उत्तीर्ण झाले. आणि अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी ते किती आहेत, 25% आहेत. अनुत्तीर्ण झालेले म्हणजे ह्या सर्कलच्या दोन्ही सर्कलच्या बाहेर आहे, तर त्याला मी सेपरेटली देतो 25% आहेत ठीक आहे, 25% आहेत. ओके नाव जर 900 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, मग दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कुठे आहेत, ते म्हणजे इथे आहेत, मध्ये आहेत, तर ते म्हणजे 900 आहेत ठीक आहे. तर आता त्यांनी विचारलेले आहे की असतील तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, म्हणजे परीक्षा किती विद्यार्थ्यांनी दिलेली आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. सो आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की अनुत्तीर्ण झालेले जे आहेत
अनुत्तीर्ण झालेले जे आहेत तर ते जर 25% असतील तर उत्तीर्ण झालेले जे आहेत तर ते टोटली मिळून हे सगळे मिळून भूगोल आणि इतिहासातले हे जे काय उत्तीर्ण झालेले आहेत तर ते सगळे मिळून किती असणार आहेत तर ते म्हणजे 75% असणार आहेत. ठीक आहे, 75% असणार आहेत. नाव आता मी काय करणार आहे की मला ह्या दोन्हींची बेरीज करायची आहे. पहिल्यांदा इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये जे काही उत्तीर्ण झाले त्यांची बेरीज करायची आहे. मग 70 अधिक 65, ठीक आहे, 70 अधिक 65 म्हणजे ते किती होतील पहा, ते म्हणजे 135 होतील. 135% असे होतील. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी इथं एक कॉमन एरिया आहे, ह्या दोन्हींच्या मध्ये कॉमन एरिया आहे आणि त्या कॉमन एरियाचे काय झाले त्यांनी डबल काउंटिंग अप झालेली आहे. म्हणजे 70 अधिक 65 करताना काय झालं आपलं डबल काउंटिंग झालेली आहे. मग ती डबल काउंटिंग काढायची कशी, तर आपल्याला टोटल जी आहे तर ती म्हणजे 75% पाहिजे. 75% पाहिजे आणि बेरीज झालेली आहे 135%. म्हणून अधिकचं जे काही काउंटिंग झालेलं आहे तर ते काढण्यासाठी मी काय करणार तर डायरेक्ट 135 मधून 75% जे आहे तर ते मायनस करून घेणार. ठीक आहे, मायनस करून घेणार. मग ते किती राहील बा, 0 राहतील इथं, 13 मधून 7 गेले ते म्हणजे 6 राहतील इथं आणि ते 0 राहतील म्हणजे 60%. ठीक आहे, 60% हे काय डबल काउंटिंग आहे. 60% डबल काउंटिंग असेल, ठीक आहे, 60% डबल काउंटिंग असेल तर ते म्हणजे काय आहे की हा जो मधला शेडेड एरिया आहे तर तो म्हणजे काय, तो म्हणजे 60%चा एरिया आहे. 60% या ठिकाणी याचाच अर्थ दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे किती आहेत 60% आहेत. ठीक आहे, 60%. म्हणजे ऍक्च्युअली भूगोलात फक्त भूगोलात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कोणते असणार म्हणजे या ठिकाणी हा डाव्या साईडचा जो काय हे आहे भूगोलाचा सर्कलचा जो भाग आहे फक्त भूगोलात म्हणजे एकाच विषयामध्ये उत्तीर्ण झालेले ते म्हणजे किती असणार, ते म्हणजे फक्त 10% असणार आहेत. कारण की 10% हे 10% आणि हे 60% म्हणजे 70%. म्हणजे टोटल भूगोलात टोटली पास झालेले विद्यार्थी कोणते असणार 70% टोटल होत आहे. आणि तसंच उजव्या बाजूला जर बघायला गेलं फक्त इतिहासामध्ये एकाच विषयामध्ये पास झालेले ते विद्यार्थी किती असणार आहेत, ते म्हणजे या 65 मधून हे 60 वजा केले म्हणजे 5% आले. आता माझं गणित बरोबर बसते कारण की 10% अधिक 60% म्हणजे 70% अधिक 5% म्हणजे 75%. म्हणजे काय आलेलं आहे की उत्तीर्ण झालेल्या फक्त जी उत्तीर्ण झालेली संख्या आहे विद्यार्थ्यांची ती म्हणजे 75% इतकी माझी या ठिकाणी येत आहे. ओके, पण आता मला काय काढायचं काय आहे की टोटल विद्यार्थ्यांची संख्या काढायची म्हणजे ज्यांनी परीक्षा दिली होती त्यांनी काढायचं. मग आता माझ्याकडे काय आहे की जो मधला शेडेड एरिया आहे तो म्हणजे किती 900 विद्यार्थी त्यांनी सांगितले आहेत. पण 900 विद्यार्थी म्हणजे काय की जो क्लास मधला जे काय टोटल संख्या आहे त्याच्या किती आहे तो 60% इतका आहे. म्हणजे जर टोटल संख्या विद्यार्थ्यांची जर x मानली तर x च्या 60% जर केलं तर ती संख्या किती येते, ती 900 येते. ओके, 900 येते. सो आता हेच इक्वेशन जे आहे हे इक्वेशन मला मिळालेलं आहे, हे इक्वेशन मी सॉल्व्ह करणार आहे. तर त्यावेळेला मला काय मिळेल की त्यावेळेला एकूण विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. ठीक आहे, सो आता मी काय करणार, हे जे काही 60 आता इथं 0 कॅन्सल करून घेतो. आता हे जे x मल्टिप्लाइड बाय 6/10 जे आहे तो अपूर्णांक जो आहे तो मी उजव्या बाजूला घेऊन जातो, तो म्हणजे उलटा होईल. ओके, सो दॅट इज वाय x इज इक्वल टू 900 मल्टिप्लाइड बाय 10/6 असं ते होईल. 10/6. आता 900 ला 6 न डिवाइड केलं तर किती होईल, ते 6 1 6, इथं 6 1 6 उरले 3 म्हणजे 30 राहिले, 6 5 30 आणि वरचा 0 आहे तो आहे तसा. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू 150 मल्टिप्लाइड बाय 10 दॅट इज इक्वल टू 1500. ठीक आहे, 1500 म्हणजे टोटल विद्यार्थ्यांची संख्या जी आलेली आहे ती म्हणजे 1500 इतकी आलेली आहे. ओके, 1500 इतकी आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर बरोबर आहे ते. ओके, नेक्स्ट प्रश्न काय आहे, आता हा पझलचा प्रश्न आहे, सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. ABCDE आणि F हे 6 विद्यार्थी खालील प्रमाणे उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसलेले आहेत. ठीक आहे, 6 विद्यार्थी आहेत. तर 6 विद्यार्थ्यांची पोझिशन मी अशी मांडली. ठीक आहे, 6 विद्यार्थी 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, ओळीत बसलेले आहेत. ए हा सर्वात उजवीकडे नाही म्हटलेला आहे. ठीक आहे, ए हा या ठिकाणी नाहीये. ओके, बी आणि ए हे एकमेकांचे शेजारी नाही आहेत, ते एकमेकांचे शेजारी नाही आहेत पहा. ठीक आहे,
सी आणि डी हे एकमेकांचे शेजारी आहेत. आता सी आणि डी हे एकमेकांचे शेजारी आहेत, पण सी आणि डी कोणत्या म्हणजे कसे बसलेले आहेत, कोणाच्या उजव्या बाजूला कोण आहे हे माहित नाही मला. म्हणून तिथं काय दोन पॉसिबिलिटीज होतील या ठिकाणी. एक तर असं होईल सी डी अशी होईल किंवा डी सी अशी होईल अरेंजमेंट. ठीक आहे. तर यांना इथं कुठं फिट करायचं हे अजून मला माहित नाहीये. ते कुठल्या ठिकाणी बसले आहेत ते माहित नाही. फक्त मला एवढंच माहिती आहे की ते दोघं जण एकत्र असणार आहेत. ओके. सो नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय की सर्वात डावीकडे ई आहे, म्हणजे या पोझिशनला. आता हे इकडं वरती तोंड करून उभे आहेत. ठीक आहे. वरती तोंड करून बसले आहेत. ठीक आहे. तर त्यांची डावी बाजू म्हणजे कोणती असणार आहे, ही डावी बाजू असणार आहे. आणि इकडची जी बाजू असणार आहे ती म्हणजे उजवी बाजू असणार. उजवी बाजू. ओके. सो सर्वात डावीकडे कोण आहे, ई आहे. म्हणजे ई कुठे आहे, इथे आहे. आणि म्हटलेला आहे एफ हा उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसलेला आहे, म्हणजे या बाजूने तो दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. तो म्हणजे कुठे आहे, तो इथे आहे. एफ हा इथे आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे की वरील माहितीचा अभ्यास करून उजव्या टोकाला बसलेला मित्र निवडा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. उजव्या टोकाला बसलेला मित्र निवडा. आता आपल्याला या ठिकाणी एवढंच माहिती आहे की सी आणि डी हे एकत्र आहेत. सी आणि डी हे एकत्र आहेत. ओके. सी आणि डी हे एकत्र जर असतील तर ते म्हणजे त्यांना कुठे द्यावं लागेल, त्यांना मला इथं तर एकतर इथं कुठेतरी द्यावं लागेल, ह्या दोनच्या मध्ये किंवा या दोनच्या मध्ये. ठीक आहे. कुठेही द्यावं लागेल, पण ते इकडे कुठे येणार नाहीत, उजव्या टोकाला येणार नाहीत. आणि उजव्या टोकाला ए हा नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग उरलेले या ठिकाणी कोणते कोणते उरलेले आहेत, ए बी सी आणि डी एवढे 4 उरलेले आहेत. तर 4 पैकी सी आणि डी यापैकी एकही उजव्या टोकाला येणार नाही, कारण की त्यांना दोघांना पण आपल्याला एकत्रित फिट करावं लागेल. तर ते म्हणजे मध्ये कुठेतरी फिट होतील ई आणि एफच्या मध्ये, त्यामुळे त्यांना दोघांना कॅन्सल करतो. ठीक आहे. आणि त्यांनी पहिल्याच क्ल्यू मध्ये सांगितले की ए हा सर्वात उजवीकडे नाहीये, त्यामुळं ए ला सुद्धा कॅन्सल करतो. म्हणजे उरला कोण, बी. तर उजव्या टोकाला जो असणार आहे तो म्हणजे कोण असणार आहे, तो म्हणजे बी असणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय की ऑप्शन 3 जो आहे तो त्याचं उत्तर बरोबर येईल. पहा, उजव्या टोकाला बसलेला मित्र कोण आहे, तर तो म्हणजे बी आहे. ओके. पुढचा प्रश्न काय आहे पहा, हा थोडा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे किंवा हा नातेसंबंधाचा सुद्धा प्रश्न आपल्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सो त्यांनी काय लिहिलेलं आहे की ऍस्टेरिस्क, हॅशटॅग, @ अँड $. ठीक आहे. असे 4 साईन दिलेले आहेत. या चिन्हांना खालीलपैकी अर्थ दिले आहेत. खालील ते अर्थ दिलेले आहेत बघा. त्यांनी काय दिलेले आहेत, पहिला जो दिलेला आहे तर तो म्हणजे A*B असं जर असेल, म्हणजेच काय की ए ही बी ची बहीण आहे. म्हणजे पहिली व्यक्ती जी आहे, पहिली व्यक्ती ज्या दोन्हींच्यातली पहिली व्यक्ती आहे, त्या पहिली व्यक्ती कोणाच्या दिलेल्या, बहीण आहे, वडील आहे किंवा भाऊ आहे, तर ते तसं लिहिलं आहे पहिली व्यक्ती. आपण पहिल्या व्यक्तीवरती फोकस करणार आहे. ठीक आहे. दुसरा जो क्ल्यू दिलेला आहे, दुसरं कोडिंग जे दिलेलं आहे ते काय म्हणतंय, A#B म्हणजे ए हे बी चे वडील आहेत असं म्हटलेलं आहे. ए असं जर दिलेलं असेल, हॅशटॅग असेल तर ए ह्या कोण आहे, हा वडील आहे. तर सेकंड जो काय दिलेला आहे तो वडील आहे. तिसरा क्ल्यू काय, A@B म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. ठीक आहे. आता मी ए वरती का फोकस करतोय, कारण की ए वरती फोकस केल्यामुळं त्या व्यक्तीचं जेंडर मला मिळते, लिंग जे आहे, जेंडर हे जे आहे ते मला फिक्स होत आहे. बीचं जेंडर, सेकंड जी व्यक्ती दिली आहे तर बीचं मला जेंडर फिक्स होत नाहीये. ओके. जेंडर जे आहे ते फिक्स होत नाहीये. त्यामुळं काय करणार आहे मी, फक्त याच्यावरती फोकस करणार आहे. म्हणजे पहिला जो काय अल्फाबेट आहे त्याच्यावरती फोकस करणार आहे. लास्ट क्लू काय दिलेला आहे, $B म्हणजे काय की ए ही बी ची आई आहे. ठीक आहे. ए ही बी ची आई आहे असं त्याने म्हटलेलं आहे. तर पुढील पैकी कोणते विधान एस ही एम ची मुलगी आहे असं हे निश्चित करतं. एस ही एम ची मुलगी आहे असं निश्चित करते. ठीक आहे. आता एस ही काय पाहिजे, एस ही मुलगी पाहिजे, म्हणजे जेंडर बघायचं. जेंडर हे काय पाहिजे या ठिकाणी, फिमेल पाहिजे. ठीक आहे. सो आता आपल्याला जे काही साईन दिलेले आहे तर त्याच्यावरून आपल्याला काय समजतंय की जर @ घेतलं तर या ठिकाणी काय होतंय की
ऍट द रेटच्या पुढे जो आलेला जी व्यक्ती आहे, ठीक आहे, सॉरी त्या ऍट द रेट वरती नाही, पण या ऍट द रेट वरती, ह्या दोन नंबरच्या ऍट द रेट वरती फोकस करा. ऍट द रेटचा अर्थ काय आहे की इथं जर बघितलं, तिसरा क्ल्यू बघितला की ए हा बी चा भाऊ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पहिला ह्याच्या ऍट द रेटच्या अगोदरची जी काही व्यक्ती आहे तर ती म्हणजे काय येणार आहे, ती म्हणजे तिचा जे काही जेंडर असणार आहे तो म्हणजे मेल असणार आहे, मेल. ठीक आहे, तर त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जर पाहिजे फिमेल, ठीक आहे, एस ही मुलगी पाहिजे, फिमेल पाहिजे, तर त्यामुळे काय करणार, ऑप्शन ए मी कॅन्सल करणार. इथं जास्त काही डोकं लावत बसणार नाही. ऑप्शन ए हा कॅन्सल, 1 हा कॅन्सल करून घेणार. सिमिलरली ऑप्शन 3 सुद्धा माझा कॅन्सल होतोय, कारण की त्या ठिकाणी सुद्धा एस च्या नंतर ऍट द रेट साईन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं 3 सुद्धा कॅन्सल होईल. आता या ठिकाणी उरला ऑप्शन 2 नंबरवरती जरा फोकस केला तर त्या ठिकाणी काय येतंय की एस च्या नंतरचं जे साईन आहे ते म्हणजे ऍस्टेरिस्क आहे. आता त्याच्यावरून काय होतंय की एस ही टी ची बहीण येते, म्हणजे याचं जे जेंडर आहे ते एफ फिमेल हे आता कन्फर्म होत आहे आपल्याला. ठीक आहे, सो एस चं जेंडर फिमेल हे कन्फर्म झालं. आता बघूया पाठीमागं जे आपल्याला ते रिलेशन एक्सटेंड करावं लागेल. म्हणजे एस ही एम ची मुलगी आहे किंवा नाहीये हे ह्या चिन्हांवरून समजते की नाही हे बघावं लागेल, आपल्याला क्रॉस चेक करावं लागेल. नाहीतर नसेल तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर येईल. जर ब्लाइंडली तर ऑप्शन क्रमांक 2 ला टिक केलं तर चालणार नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, सो चेक करूया आपण. आता त्यांनी काय म्हणलेलं आहे की एन ऍस्टेरिस्क बी, एन ऍस्टेरिस्क एस असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की एन ही बी ची बहीण आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एन जे आहेत, एन आणि एस ह्या ज्या काय आहेत या दोन्ही बहिणी आहेत. ठीक आहे, ह्या दोन्ही बहिणी आहेत. पण फिमेलच येते जेंडर, आणि ह्या दोघी काय आहेत, ह्या बहिणी आहेत. ठीक आहे, आता त्याच्याही पाठीमाग काय म्हटलेलं आहे की $M असं म्हटलेलं आहे. $M डॉलर कुठे येतं, या ठिकाणी येतं. ठीक आहे, सो $B म्हटल्यानंतर काय होतंय की ए ही बी ची आई येते. ठीक आहे, म्हणजेच $M जर म्हटलं तर एम ही काय येणार आहे, एम ही एन ची आई आहे असं येणार आहे. ठीक आहे, सो एम ही एन ची आई आहे आणि एन ची बहीण कोण आहे तर ती एस आहे. ठीक आहे, एन ची बहीण एस आहे, म्हणजेच एम ही एस ची सुद्धा आई आहे. ठीक आहे, एम ही एस ची सुद्धा आई आहे. त्यामुळे जे प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की एस ही एम ची मुलगी पाहिजे, तर ते आपलं जे हे आहे रिक्वायरमेंट आहे तर ती फुलफिल होते या ठिकाणी. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येत आहे. ओके, दॅट इज दी सिंपल वे. पुढचा प्रश्न काय आहे, एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विराट आणि रोहितने राहुलपेक्षा अनुक्रमे 20% आणि 30% धावा कमी काढल्या असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, राहुलपेक्षा. तर विराटने रोहितपेक्षा किती टक्के धावा कमी किंवा जास्त काढल्या असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, टक्केवारीचा प्रश्न आहे पहा, टक्केवारीचा, टक्के आपल्याला काढता येते नाही, तो शेकडेवारीचा प्रश्न आहे, पर्सेंटेज. ओके, तर या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी ऍक्च्युली टक्केवारी आपण ज्यावेळेला शिकतो त्यावेळेला कसं करायचं असतं की जो कोणाच्या तुलनेमध्ये दिलेलं आहे ते बघायचं. ठीक आहे, कोणाच्या तुलनेमध्ये. आता पहिली जी काही डेटा त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे कोणाच्या तुलनेत दिलेला आहे तर तो म्हणजे राहुलच्या तुलनेमध्ये दिलेला आहे. म्हणजेच राहुलचे मार्क काहीतरी राहुलचे स्कोर जो आहे, राहुलचे धावसंख्या जी आहे तर ती एक्स जर असेल तर त्याच्या तुलनेमध्ये मग विराट आणि रोहितची संख्या दिलेली आहे. मग विराट त्यांनी काय म्हणलेलं आहे की विराटने आणि रोहितने राहुलपेक्षा अनुक्रमे 20% आणि 30% धावा कमी काढलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे विराटनं 20% कमी काढलेत. म्हणजेच काय, 20% कमी काढल्या त्याचा अर्थ जर राहुलच्या धावा एक्स असतील तर विराटच्या धावा किती आहेत तर त्या म्हणजे 100 वजा 20 म्हणजे 80% असणार आहेत. कशाच्या 80% तर एक्सच्या 80%. ठीक आहे, विराटच्या धावा एक्सच्या 80% असणार आहेत. आणि रोहितच्या धावा किती असणार आहेत तर त्या म्हणजे 30% कमी धावा आहेत. म्हणजेच एक्सच्या 30% इतक्या धावा, सॉरी एक्सच्या 30% कमी म्हणजे 100 वजा 30 म्हणजे 70% एवढ्या धावा त्याच्या असणार आहेत. याचाच अर्थ काय, जर समजा राहुलनं समजा 100 धावा काढलेल्या आहेत तर विराटनं धावा किती काढलेल्या आहेत, विराटनं धावा काढल्या त्या 80%, 100च्या 80% म्हणजे 80 धावा काढलेल्या आहेत त्यानं.
आणि रोहितने किती धावा काढलेल्या आहेत? रोहितने धावा काढल्या आहेत त्या म्हणजे 70% काढलेले आहेत. राहुलच्या 70% म्हणजे 70 धावा काढलेल्या आहेत. ओके, असं त्याचं येईल. आता त्यांनी विचारताना काय विचारलंय की त्यांनी विचारलंय विराटने रोहितपेक्षा किती कमी धावा काढल्या, म्हणजे रोहितच्या तुलनेत विचारलेलं आहे विराटची धावसंख्या कमी किंवा जास्त. आता इथं या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला दिसतंय की ऍक्च्युली विराटनं रोहितपेक्षा जास्त धावा काढलेल्या आहेत. ठीक आहे, विराटनं जे आहेत रोहितपेक्षा जास्त धावा काढलेल्या आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 इथं 2च्या ऐवजी 4 टाईप झाले आहेत. सो मिस्टेक आहे, तो थोडी कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, सो पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 तसेही कॅन्सल होतात आपले. ठीक आहे, त्यामुळे इथं काय दिले कमी कमी असं म्हटलं, पण धावा जास्त काढलेले. तर आता बघायचं आपल्याला की किती टक्के धावा जास्त काढलेले ते बघायचं आहे. मग आता इथं सरळ सरळ आपल्याला दिसून येते की विराटनं रोहितपेक्षा 10 धावा जास्त काढलेल्या आहेत. आणि ह्या 10 धावा कशाच्या तुलनेमध्ये आहेत, तर रोहितची टोटल धावसंख्या जी आहे तर त्याच्या तुलनेमध्ये आहेत. म्हणजे रोहितच्या टोटल धावसंख्येच्या तुलनेत विराटनं 10 धावा कमी काढल्या आहेत. म्हणजे किती % कमी काढल्या, तर याला सरळ 100 गुणायचं. ठीक आहे, ही 0 गेली, ही 0 गेली, तर आता 10 गुणिले 10 म्हणजे 100 राहिले या ठिकाणी. म्हणजेच काय 100 डिवाइड बाय 7 राहिलेले. आता हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, तर याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी डिवाइड करतो. 100 ला जर 7 न डिवाइड केलं तर किती राहील पाहते, 7 एके 7, वरचे 3 उरतील या ठिकाणी, आणि 7 चोक 28, आणि बाकी जी आहे तर ती 7 चोक 28 बाकी जी आहे तर 2 उरणार आहे. ठीक आहे, 2 डिवाइड बाय आणि डिनॉमिनेटर मध्ये जे आहे ते 7 उरणार आहे. म्हणजे इतके % धावा त्यानं जास्त काढलेले आहेत विराटनं जे आहे तर रोहितपेक्षा 14.27% इतक्या धावा जास्त काढलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर येतं. ओके, पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपला काय आहे पहा, तो पण आपला पझल वरती क्वेश्चन आहे. ठीक आहे, एक प्रकारे स्वाती आणि कोमल कबड्डी आणि क्रिकेट खेळतात. कोमल आणि अनुराधा फुटबॉल आणि कबड्डी खेळतात. यास्मिन आणि स्वाती क्रिकेट आणि हॉकी खेळतात. दीपाली आणि स्वाती फुटबॉल आणि कबड्डी खेळतात. तर सर्वात कमी खेळला जाणारा खेळ कोणता आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. सर्वात कमी खेळला जाणारा खेळ. ठीक आहे, सो आता हे काढायचं झालं तर आपल्याला थोडंसं टेबल वगैरे जसं मांडून घेऊ आपण आणि त्याच्यानुसार ते बघूया आपण. सर्वात कमी खेळला जाणारा खेळ कोणता आहे असं बघूया. टेबल कसा मांडता येईल तो बघूया आपण जरा. ठीक आहे, तर टेबल साधारणतः अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, डाव्या बाजूला जे आहे ते खेळ जे आहे ते दिलेले आहेत आणि उजव्या म्हणजे आडवे जे काय आहे ते वरच्या टॉपला काय त्या मुलींची नावं दिलेली आहेत. म्हणजे मुली किती आहेत त्या बघितलेल्या आपण, तर 5 मुली येतात. ठीक आहे, स्वाती, कोमल, अनुराधा, यास्मिन आणि दीपाली. ठीक आहे, आणि दीपाली. सो बघूया आपण दिलेल्या माहितीनुसार टिक मार्क करत जाऊ आपण कोणते कोणते खेळ खेळतायत कोण ते बघू आपण. तर पहिला क्ल्यू काय दिलेला आहे की स्वाती आणि कोमल ह्या कबड्डी आणि क्रिकेट खेळतात असं म्हटलेलं आहे त्यांनी. स्वाती आणि कोमल पहिल्या 2 मुली आहेत, कबड्डी आणि क्रिकेट. मग क्रिकेटला टिक मार्क केली या ठिकाणी, कबड्डीला टिक मार्क केली, क्रिकेट आणि कबड्डी. त्यानंतर कोमल आणि अनुराधा फुटबॉल आणि कबड्डी खेळतात. ठीक आहे, फुटबॉल आणि कबड्डी. मग कबड्डी कोमलला कबड्डीला टिक केलेलं आहे आपण आणि फुटबॉलला एक टिक करणार आहे. आणि अनुराधा जी आहे तर ती काय खेळते, फुटबॉल आणि कबड्डी. ठीक आहे, आता नेक्स्ट काय यास्मिन आणि स्वातीच्या बाबतीत दिलेलं आहे. तर यास्मिन आणि स्वाती काय क्रिकेट आणि हॉकी खेळतात. ठीक आहे, यास्मिनच्या बाबतीत जर म्हटलं तर क्रिकेट, हॉकी, आणि स्वातीच्या बाबतीत क्रिकेटला आपण ऑलरेडी टिक केलेलं आहे आणि हॉकीला टिक करणं बाकी आहे. ठीक आहे, हॉकीला टिक केलेलं आहे. आणि लास्ट इन्फॉर्मेशन आहे दीपाली आणि स्वातीच्या बाबतीत आहे. तर ते कोणता खेळ खेळतायत, तर फुटबॉल आणि कबड्डी म्हणलेलं आहे. ठीक आहे, तर फुटबॉल आणि कबड्डी, आणि स्वातीच्या बाबतीत फुटबॉल आणि कबड्डी. ठीक आहे, सो आता या ठिकाणी आपल्याला काय दिसून येत आहे, सर्वात कमी खेळला जाणारा खेळ त्यांनी विचारलेला आहे. सर्वात कमी. आता या ठिकाणी क्रिकेट जे आहे तर क्रिकेट ह्या किती मुली खेळतायत, तर 3 मुली क्रिकेट खेळतायत. फुटबॉल जो आहे तो 4 मुली खेळतायत. कबड्डी जे आहे तर 4 मुली खेळतायत. आणि
हॉकी जो आहे तो फक्त 2 मुली खेळत आहेत. ठीक आहे. सो हॉकी इज द राईट आन्सर. चौथा जो पर्याय आहे आपला हॉकी, ठीक आहे, तो राईट आन्सर आहे. ओके. सो दिस इज द वे. पुढचा प्रश्न काय आहे आपला, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या ओळखा असं दिलेलं आहे. तर पॉज करून हे ट्राय करायला काय हरकत नाही बा. ठीक आहे. सो बघूया आपण काय आन्सर येते इथं. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला डायग्राम दिलेला आहे, त्या डायग्राम मध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, प्रश्नचिन्ह आहे. थोडस मी पेन चेक करतो. ओके. सो दिस इज, इथं प्रश्नचिन्ह आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर थोडस इथं ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी काय आहे की दिस इज व्हॉट 64 इज नथिंग बट 64 इज दी स्क्वेअर ऑफ 8. 8चा स्क्वेअर म्हणजे 64 येतोय. ठीक आहे, 8चा स्क्वेअर. ठीक आहे. तर 8 ही जी संख्या आहे, तर 8 ही संख्या इथून मिळते का, तर 8 ही संख्या मिळते जर 40 ला 5 न डिवाइड केलं, या 5 न जर डिवाइड केलं तर उत्तर किती येतं, तर ते 8 येते. ठीक आहे. सो 8चा इथं स्क्वेअर करून मी घेतला तर ते किती आले, 64 आले. सिमिलर रिलेशन इथं या ठिकाणी तयार होते का सेकंड सर्कल मध्ये, तर बघितलं तर या 7 न या 63 ला जर डिवाइड केलं तर किती आन्सर येते, 9 आन्सर येते, 9. सो 9चा जर स्क्वेअर केला तर तो म्हणजे किती होतोय, 81 येतोय. ठीक आहे, 81. सिमिलरली जर इथं जर पाहिजे असेल आपल्याला तर पहिल्यांदा 36 ला 9 ने डिवाइड करावं लागेल. तर उत्तर किती येईल, तर 4 असं उत्तर येईल. 9 चौक 36 आणि 4चा स्क्वेअर करून घेतला तर तो किती येईल, या ठिकाणी 16 इतका तो येईल आहे, 16. ठीक आहे. तो 16 इज दी आन्सर. ओके. नेक्स्ट काय आपला प्रश्न, एका कामाचा 1/4 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. या ठिकाणी ऍक्च्युली 12 जे आहे ते राहिलेलं आहे. ठीक आहे, 12 दिवसात पूर्ण करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे, तो थोडंसं कन्सिडर करून घ्या तेवढी. एका कामाचा 1/4 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. राहिलेले काम तो बीच्या मदतीने पुढील 12 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, पुढील 12 दिवसात पूर्ण करतो. जर ए ला त्याच्या कामाचे 36,000 रुपये मिळत असतील तर बी ला किती रुपये मिळायला हवेत असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय की जे वेतन आहे, ठीक आहे, पगार जो आहे तर तो पगार म्हणजे वेतनला आपण जर सॅलरी असं म्हटलं, ठीक आहे, सॅलरी, तर जे वर्क असतं, अमाऊंट ऑफ वर्क आणि सॅलरी यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, तर ते म्हणजे एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जितकं जास्त काम तितकी सॅलरी जास्त. ठीक आहे, जितकं जास्त काम तितके सॅलरी जास्त, असं ते रिलेशन असतं. ठीक आहे. तर बघूया आपण की ए आणि बी यांनी काम किती पूर्ण केलेलं आहे असं त्यांनी ते जर आपण कम्पेअर करायला बघितलं तर ते कसं होईल पहा. तर याचा इथं दिल्याप्रमाणे काय आहे की एका कामाचा 1/4 भाग 12 दिवसात पूर्ण करतो. आता याचे 2 मेथड असू शकतात. ठीक आहे, दोन्ही मेथडनं बघूया. एक शॉर्ट मेथड बघू, पहिली जी काय ती शॉर्ट मेथड बघू आणि दुसरी काय ती जी रेग्युलर मेथड जी आहे ती लॉंग मेथड म्हणता येणार नाही त्याला, पण रेग्युलर मेथड म्हणू. ठीक आहे. तर पहिली जी शॉर्ट मेथड आहे तर ती काय आहे, तो काय पहिल्या 12 दिवसामध्ये 1/4 काम करतोय आणि पुढच्या 12 दिवसात तो बीच्या सोबत काम करतोय. आता दिवस सेमच आहेत आणि कामाचा वेग सुद्धा सेमच असतो. प्रत्येक व्यक्तीचा कामाचा वेग हा सेमच असतो अशा याच्यामध्ये प्रश्नामध्ये. तर त्यावेळेला काय करणार आहे, तो पहिल्या 12 दिवसामध्ये 1/4 काम पूर्ण करतोय. म्हणजे पुढच्या 12 दिवसामध्ये सुद्धा तो काय करणार आहे, 1/4 कामच करणार आहे. ओके. सो दोन्हींची बेरीज केली तर ते किती येणार आहे, हे जे आहे ते ए न केलेलं काम आपल्याला मिळणार आहे. ए न केलेलं काम 1/4 + 1/4 दॅट इज इक्वल टू 2/4 दॅट इज इक्वल टू 2 न डिवाइड केले या ठिकाणी म्हणजे 1/2 आलं. म्हणजेच काय 1/2 म्हणजे काय, निम्म काम, अर्ध काम जे आहे तर ते ए न पूर्ण केलेलं आहे. ए न पूर्ण केलेलं काम किती आहे, ते अर्ध काम आहे. अर्ध काम जर ए न पूर्ण केलं असेल तर उरलेलं अर्ध काम कुणी केलेलं आहे, तर ते म्हणजे बी न पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे, बी न अर्ध काम पूर्ण केलेलं आहे आणि ए न अर्ध काम पूर्ण केलेलं आहे. म्हणजे दोघांना जे आहे तर ते दोघांना सॅलरी काय सेमच मिळायला पाहिजे, पगार जो आहे तो सेमच मिळायला पाहिजे. म्हणजे ए ला जर त्याच्या कामाचे 36,000 रुपये मिळाले असतील तर बी ला सुद्धा किती मिळायला पाहिजे, ते म्हणजे
36,000 रुपयेच मिळायला पाहिजेत. ठीक आहे. त्यामुळं काय होतंय, पर्याय क्रमांक एक जो आहे, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे. आता ही झाली आपली शॉर्ट मेथड. ठीक आहे, कॉमन सेन्सिकल मेथड झाली. तर दुसरं जे काय आहे, तिसरं कॉमन सेन्सिकलच आहे, तर ती बघूया आपण. आता काय दिलेलं आहे की ए हा एका कामाचा 1/4 भाग 12 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे ते काम पूर्ण करायचं असेल तर त्याला 1/4, 1/4, 1/4 आणि 1/4 असे 12, 12, 12, 12 म्हणजे किती लागतील? टोटल 12 चोक 48 दिवस लागतील. 48 दिवस. ठीक आहे, 48 दिवस. आता 48 दिवस त्याला एक एक काम पूर्ण करायला लागतात. म्हणजे 48 दिवस म्हणजे त्या कामाचे आपण 48 भाग केले तर आपण असं म्हणू की त्या कामाचे टोटल किती आहेत, तर ते म्हणजे 48 युनिट्स आहेत असं आपण म्हणू, किंवा पार्ट्स आहेत असं आपण म्हणू. तर एवढं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, एवढं काम पूर्ण करायचं आहे. आता ए हा 48 दिवसात 48 युनिट काम पूर्ण करतो. तर तो काय करतो, पर डे 1 युनिट इतकं काम पूर्ण करतो तो. ठीक आहे, पर डे 1 युनिट पर डे. ए जो आहे तो एका दिवसात 1 युनिट इतकं काम करतो. म्हणजेच 48 दिवसात त्याचं ते पूर्ण काम होतंय. ठीक आहे. आता ए न किती दिवस काम केलेलं आहे, तर पहिले 12 दिवस आणि नंतरचे 12 दिवस असे टोटल 24 दिवस त्यानं काम केलेलं आहे. ठीक आहे, एनं 24 दिवस काम केलेलं आहे. मग एनं 24 दिवस काम केलं असेल आणि तो प्रत्येक दिवशी 1 युनिट इतकं काम करत असेल तर त्यानं टोटल केलेलं काम किती आहे, तर ते म्हणजे 24 युनिट इतकं काम त्यानं केलेलं आहे. एनं किती काम केलं आहे, तर 24 युनिट इतकं काम केलेलं आहे. मग टोटल कामाचे युनिट्स जर 48 असतील, ठीक आहे, आणि ए न 24 युनिट काम केलं असेल तर बी न किती काम केलं असणार आहे, ते म्हणजे 48 वजा 24 म्हणजे 24 युनिट काम केलेलं असणार आहे. म्हणजेच काय, पुन्हा एकदा दोघांनी केलेलं काम जे आहे तर ते समान आलेलं आहे. ए न सुद्धा तितकंच काम केलेलं आहे आणि बी न सुद्धा तितकंच काम केलेलं आहे. म्हणजेच इथे काय, बी चा ऍक्च्युअली कामाचा वेग जरा जास्त आहे. ठीक आहे, बी काय नंतर शेवटच्या 12 दिवसातच फक्त त्यानं काम केलेलं आहे आणि ए ने 24 दिवस काम केलेलं आहे. पण बीचं कामाचा वेग जास्त असल्यामुळे दोघांनी केलेल्या कामाचा जो अमाऊंट आहे तर तो सेमच आहे. त्यामुळे काय, दोघांना सॅलरी सुद्धा सेमच मिळायला पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा ए ला जर 36,000 मिळाले असतील तर बी ला सुद्धा 36,000च मिळायला पाहिजे. ओके, सो दॅट इज दी सोल्युशन. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न हा फोल्डिंग वरचा प्रश्न आहे. पहा, फोल्डिंगचा जो प्रश्न असतो तो म्हणजे आरशाची प्रतिमा, आरशामधील प्रतिमा. असा तो प्रश्न असतो पहा. ठीक आहे, आरशामधील प्रतिमा आणि फोल्डिंगचे प्रश्न हे सेमच असतात. फोल्डिंग केल्यानंतर आणि ते कट केल्यानंतर जे काय आहे आणि त्यानंतर अनफोल्ड केल्यानंतर जे कट मारलेला आहे तर तो आरशाच्या प्रतिमेप्रमाणे तो त्याची कॉपी होत असते. ठीक आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे की 2 फोल्ड केलेले आहेत, 2 वेळा फोल्ड केलेला आहे. ते या ठिकाणी एकदा असा फोल्ड केलेला आहे इकडं, ओके, अर्धा फोल्ड केलेला असा या प्रकारे आणि पुन्हा त्याचा एक फोल्ड केलेला आहे. म्हणजे तो 1/4 एवढाच भाग झालेला आहे. ठीक आहे, तो एवढाच झालेला आहे. आणि मग हा जो काही फोल्ड टोटल तयार झालेला आहे तर त्याला त्यांनी कट केलेला आहे. ठीक आहे, विशिष्ट ठिकाणी कापला. आता कापलं कुठं कुठे आहे, इथं या ठिकाणी एवढं कापलेलं आहे, इथं एक कापलेलं आहे त्यांनी आणि या ठिकाणी इथं कापलेलं आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने कट केलेला आहे. आता लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला याला अनफोल्ड करण्यात येईल त्यावेळेला हे जे काय कट मारलेले आहेत तर याची जी काय आहे ती आरशाप्रमाणे प्रतिमा उठणार आहे कटची. तर त्याची प्रतिमा कशी उठेल, तर हा जो काही कट आहे, त्रिकोणाकृती कट आहे, तर हा पहिला फोल्ड काढल्यानंतर म्हणजे हा अशा पद्धतीनं अनफोल्ड केल्यानंतर हा त्रिकोण जो आहे तो इथं एक त्रिकोण येणार आहे अशा पद्धतीनं आणि मधला जो काही 1/4 सर्कल आहे तर तो अशा पद्धतीने येणार आहे इथं आणि हा जो काही चौकोन आहे तर तो म्हणजे इथं येणार आहे. ओके, त्यानंतर पुन्हा हा अनफोल्ड केला, अशा पद्धतीने अनफोल्ड केला या ठिकाणी या डाव्या साईडला, म्हणजे पूर्ण तो उघडला. तर त्यावेळेला काय होणार आहे की हा जो हाफ सर्कल आहे तर त्याची मिरर इमेज या बाजूला येणार आहे, असं तो मिरर इमेज तयार होईल. पुन्हा चौकोनाची मिरर इमेज या बाजूला तयार होणार आहे
या चौकोनाची इमेज या बाजूला तयार होईल आणि दोन त्रिकोणाच्या इमेज या बाजूला डाव्या बाजूला येतील, तर त्या म्हणजे अशी एक येणार आहे आणि अशा पद्धतीने एक येणार. ठीक आहे. सो आता आणि हे बाहेरचे जे काही रेषा असतील तर त्या गायब झालेल्या असतील पहा या ठिकाणी, कारण की ते कटमध्ये ते निघून गेलेले असतील. ठीक आहे. सो हे सर्व जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर येते. ठीक आहे. सो त्याचं ते अनफोल्ड केल्यानंतर जी काही प्रतिमा येणार आहे तर ती प्रतिमा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसून येते. ओके. नेक्स्ट प्रश्न काय आहे, ए आणि बी हे लाकडाचे दोन ठोकळे आहेत. ए आणि बी हे लाकडाचे दोन ठोकळे आहेत. जर ए ला बी च्या वर ठेवले, ठीक आहे, समजा असं अशा पद्धतीने काहीतरी आहे, इथं बी आहे हा आणि याच्या वरती ए ला ठेवलेलं. ठीक आहे. ए ला ठेवलेलं. ए ला बी च्या वर ठेवले तर वजन 80% वाढते असं म्हटलेलं आहे. 80% वाढते असं म्हटलेलं आहे. मग समजा जर बीचं वजन एक्स असेल, बीचं वजन एक्स असेल म्हणजे हे टोटल वजन आहे बरं का, इथं वजन टोटल मोजलं जात आहे. फक्त बी असताना वजन किती होतं, एक्स होतं आणि त्याच्या 80% वाढतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एचं वजन जे असणार आहे ते काय असणार आहे की बीच्या 80% असणार आहे. ते बीच्या 80% इतकं असणार आहे. म्हणजे टोटल इथं वजन होताना किती होणार आहे, ते टोटल वजन जे आहे ते एक्स अधिक 80%, एक्सच्या 80% म्हणजे इतकं ते वजन वाढलेलं आहे. ठीक आहे, वाढलेलं. जर ए ला बीच्या वरून काढले, ए ला बीच्या वरून काढले तर आता किती टक्के वजन कमी होईल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, किती टक्के वजन कमी होईल म्हणजेच काय, टोटल हे जे वजन आहे तर याच्या तुलनेमध्ये किती टक्के वजन कमी होईल असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच या एवढ्या टोटल वजनातून एचं वजन काढलं, वजा केलं, ठीक आहे, वजा केलं तर ते किती टक्के वजा होईल, म्हणजे किती टक्के ते रिड्यूस होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजेच काय की हे टोटल जे वजन आहे तर त्याचं एकदा सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. म्हणजे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल, x इंटू 100 दॅट इज 100x प्लस 80x म्हणजे 180x डिवाइड बाय 100. आता या 180x डिवाइड बाय 100 मधून 180x डिवाइड बाय 100 याच्यामधून किती वजन कमी झालेलं आहे तर ते एचं वजन कमी झालेलं आहे. एचं वजन आहे 80x डिवाइड बाय 100. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय, आता ह्याचं काय काढायचं आपल्याला, पर्सेंटेज काढायचं, पर्सेंटेज काढायचं. सो आता इथे दिसून येते मला की या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये म्हणजे अंशामध्ये एक छेद आहे आणि छेदामध्ये एक छेद आहे, तर तो काय होईल आणि तो समानच आहे त्यामुळे तो कॅन्सल होईल, कॅन्सल होईल डायरेक्टली. सो उरलं काय आहे या ठिकाणी 80x डिवाइडेड बाय 180x मल्टिप्लाइड बाय 100 इतकं उरलेलं आहे. सो आता इथं काय करतो या ठिकाणी थोडंसं आपल्याला इथं x कॅन्सल होईल. ठीक आहे, अंशात आणि छेदात आहे तर ते x कॅन्सल होईल. इथं हे 0 कॅन्सल झाले, हे 0 इथे कॅन्सल झाले. म्हणजे उरले काय आहे या ठिकाणी 80 गुणिले 10 म्हणजे 800, अंशामध्ये 800 उरलेले आहेत आणि छेदामध्ये 18 उरलेले आहेत. ठीक आहे, छेदामध्ये काय उरलेले 18 उरलेले. आता 18 न 80 ला भाग घालवायचा आहे, 18 न 80 ला भाग घालवायचा. पहिल्यांदा 2 न भाग घालून घेतो, मग 2 न भाग घालवल्यानंतर काय होईल, इथं छेदामध्ये 9 राहील आणि अंशामध्ये राहील 400. आता 400 ला 9 न भाग घालवणं थोडंसं मला सोपं आहे, तर त्यावेळेला कसं होईल ते 400 ला 9 न भाग घालवल्यानंतर 9 चोक 36 उरले, पुन्हा 4 उरले, इथं 36 मध्ये 4 उरले, पुन्हा 9 चोक 36 आणि उरले बाकी 4. ठीक आहे, आणि छेदामधले 9. ठीक आहे, सो हा जो भागाकार येणार आहे तर तो अशा पद्धतीने येणार आहे. म्हणजेच काय झालेलं आहे की ज्या वेळेला बीच्या वरून ए ला हटवल्यानंतर वजन किती टक्के कमी होणार आहे तर ते म्हणजे 44.4/9% इतकं ते कमी होणार आहे पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे तर ते आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, सो दॅट इज द आन्सर. पुढचा प्रश्न काय आहे, ए, बी, सी आणि डी हे 4 मित्र एका वर्तुळाकार मैदानाभोवती धावून
एक फेरा अनुक्रमे 24, 36, 48 आणि 60 सेकंदात पूर्ण करतात असं त्यांनी विचारलेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. एका प्रारंभ बिंदूपासून सर्वांनी एकत्र धावायला सुरुवात केली तर किती मिनिटांनंतर ते सर्वजण प्रारंभ बिंदूजवळ पुन्हा एकत्र येतात. आता असा प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस केला असेल किंवा जरी नसेल तरी याची एक ट्रिक काय आहे, ट्रिक अशी आहे की हे जे काही सेकंद दिलेले आहेत यांचे प्रत्येकी सेकंद दिलेले आहेत तर यांचं सेकंदाचे काय करावं लागेल, आपल्याला लसावी काढावा लागेल, त्यांचा लसावी काढावा लागेल. ठीक आहे, डायरेक्ट लसावी जर तुम्ही यांचा काढला तर ते जे काही उत्तर येणार आहे तर ते तुमचं उत्तर असेल पहा. ठीक आहे, तर आपण यांचा लसावी काढून घेऊ. म्हणजेच काय 24, 36, 48 आणि 60 यांचा लसावी काढायचा आहे. लसावी काढण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे. संख्या अशा पद्धतीने मांडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यातले कॉमन फॅक्टर बघायचे. आता या सर्वांमध्ये मला एक कॉमन फॅक्टर मिळतो तो म्हणजे 12. ठीक आहे, सो 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आणि 12 पंचे 60. पुन्हा या ठिकाणी याच्यामध्ये 2 आणि 4 असे आहेत की त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जो आहे तो म्हणजे 2 आहे. सो 2 ना डिवाइड करतो, 1 राहील, इथं 3 आहे तसंच खाली घेतो, इथं या ठिकाणी 2 राहील आणि 5 जे आहे तर ते आहे तसंच या ठिकाणी ठेवतो. आता कॉमन फॅक्टर कुठेही भेटत नाही मला आणि लसावी मला काढायचं. त्यावेळेला लसावी काढताना काय करणार मी, डाव्या बाजूचे फॅक्टर आणि बॉटमचे जे काही फॅक्टर्स असतील ते सगळे एकत्रितपणे घेऊन त्यांची मी मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे 12 गुणिले 2 म्हणजे 24 गुणिले 1 गुणिले 3 म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे 6 आणि 6 गुणिले 5 म्हणजे 30. 6 म्हणजे 30. ठीक आहे, आता याचा गुणाकार किती येतोय तर तो म्हणजे 0 असेच राहील आणि 24 त्रिक 72, 720. आता हे 720 जे आलेले आहेत ते काय आहेत, ते सेकंद आहेत, ते सेकंद आहेत आणि या सेकंदाला मिनिटामध्ये मला कन्वर्ट करायचं आहे. म्हणून मी काय करणार, याला 60 ने डिवाइड करणार, 60 ने डिवाइड करणार. तो 0 गेला आणि 6 ज्या वेळेला याला डिवाइड करतो त्यावेळेला 12 संग 72 म्हणून इथं 12 येणार आहे. सो उत्तर जे काय आलेलं फायनली 12 मिनिटे उत्तर आलेलं आहे. 12 मिनिट म्हणजे काय की सुरुवात केल्याच्या 12 मिनिटाच्या नंतर हे चारही मित्र काय होणार आहे, ते प्रारंभ बिंदूला एकत्र येणार आहेत. प्रारंभ बिंदूला ते काय होणार आहेत, एकत्र येणार आहेत. म्हणून याचं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. तर मला वाटतं अशा पद्धतीने आपले चारही जे प्रश्न आहेत, 15 प्रश्न जे आहेत तर ते 15च्या 15 प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, सो तुम्ही टेस्ट जरी दिली नसेल तरी प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून असे हे अटेम्प्ट करायला हा व्हिडिओ बघायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, सो आपण थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.